नमस्कार मित्रमैत्रिणी, नम्रता क्रिएशन या माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण छोटीशीच अशी फुलांची रांगोळी देवापुढे ठेवायला बनवणार आहे। तर ती कशी बनवायची ते आपण पाहूया। ते रांगोळीसाठी लागणारे साहित्य नायलॉन धागा, कात्री आणि हे 3 प्रकारचे मोती आहे। 2 कलरमधले आहे, एक व्हाईट आहे आणि हे तिघे 6 नंबरचे मोती घेतलेले आहे आणि सुई घेतलेली आहे। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील। चला तर मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करूया। हे पहा, सुई घेतली आहे। सुईमध्ये मी हा असा एवढा मोठा धागा ओवून घेतलेला आहे आणि धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे। चला तर मग आपण आता फूल बनवायला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपल्याला 6 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। हे पहा, 6 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला त्याचा गोल सर्कल बनवायचा आहे। हे पहा, हे 6 मोती ओवले। आता ही जी गाठ पाडली, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपण सुई वरच्या दिशेने बाहेर काढली आहे। पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे। गाठीजवळचा मोती धागा बाहेर ओढून घेतलेला आहे असा, आणि असा आपला इथे गोल तयार झालेला आहे। आता आपण प्रत्येक मोत्यामधनं सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल। हे पहा, मी सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेते आहे। फूल तुम्ही 5 नंबरच्या मोत्यांमध्ये सुद्धा करू शकतात। मी 6 नंबरचे मोती वापरलेले आहे फूल बनवायला। ही फुलाची रांगोळी अतिशय सुंदर अशी दिसते। तुम्ही हिला संक्रांतीच्या हळदी कुंकाला सुद्धा हिचा वापर करू शकतात। हळदी कुंकूचं वाण देण्याकरता, देवाजवळ ठेवण्याकरता। हे पहा, आता मी सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे। आता आपल्याला काय करायचं, आता ह्या मोत्यातून आपण सुई बाहेर काढली। पहा, हे असे आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली। आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक पिवळा, एक लाल, एक पिवळा, परत एक लाल, परत एक पिवळा आणि परत एक लाल, असे 5 मणी आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे। पहा, हे 5 मोती मी धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे। आता आपल्याला काय करायचं, ज्याच्यातून सुई काढली त्या मोत्यानं सुई आपल्याला परत समोरच्या दिशेने अशी बाहेर काढायची आहे। ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता शेजारच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची। पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली। पहा, मी तुम्हाला प्रत्येक मोती दाखवते कशी सुई काढायची ते। आता ह्या मोत्यातून सुई काढली शेजारच्या। आता इथे आपल्याला एक लाल, एक पिवळा, एक लाल, एक पिवळा, असे 4 मोती आपल्याला आता इथे ओवून घ्यायचे आहे। हे 4 मोती ओवून घेतले। पहा, आणि आता हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला ही जी पाकळी बनवली ह्याच्यातला हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे वरच्या दिशेने। ही अशी सुई बाहेर काढली, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे। हे पहा, ही अशी आपली इथे डिझाईन तयार होते। आता आपण हा जो ज्याच्यातून सुई काढली तो मोती आणि त्याच्या शेजारचा हा एक लाल मोती, अशा आपल्याला सुई बाहेर काढायची आणि अशा आपल्याला 6 पाकळ्या इथे बनवायच्या आहे। आता मी परत एक लाल मोती घेणार आहे, एक पिवळा घेणार आहे, परत एक लाल आणि परत एक पिवळा। हे असे मी 4 मोती ओवून घेतले आणि हा जो लाल मोती आहे आता दुसऱ्या पाकीटला लाल मोती वरचा, त्याच्यातून सुई अशी बाहेर काढायची आहे। धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आणि परत आता आपण हा एक मोती
आणि त्याच्या पुढचा एक मोती अशी सुई बाहेर काढली पहा. त्याच्यावरचा एक मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता परत एक लाल मोती, एक पिवळा मोती, एक लाल मोती, एक पिवळा मोती, असे 4 मोती ओवून घेतले. आणि परत आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. नंतर त्याच्या पुढचा हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. परत एक लाल मोती, परत एक पांढरा मोती, नाही परत एक पिवळा मोती, परत एक लाल मोती आणि एक पिवळा मोती, असे 4 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि आता आपण परत ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ही आपली 5 पाकळ्या इथे झालेल्या आहे. आता आपल्याला 6वी पाकळी बनवायची पहा. आता सुरुवातीला आपण एक लाल, एक पिवळा, एक लाल, एक पिवळा, एक लाल असे 5 मोती ओवले. नंतर आपण एक लाल, एक पिवळा, एक लाल, एक पिवळा असे 4 मोती ओवले. आता आपल्या ह्या 5 पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता आपल्याला 6वी पाकळी बनवायची. तर 1, 2, 3 हे तिघही लाल मोती आहे. तर आपण ह्या दोघं समोरच्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपल्याला इथे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. तर आता आपण इथे एक पिवळा, एक लाल आणि एक पिवळा असे 3 मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे असे 3 मोती आपण ओवून घेतलेले आहे. आणि हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई भरती काढायची आहे. ही इथे आपली फुलाची पाकळी तयार झाली पहा. आता आपण काय करणार आहे, आता ह्या मोत्यातून हा जो गोल आहे मोत्याचा त्याच्यातला हा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि नंतर ह्या एका लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची, जे आपण एक पिवळा, एक लाल, एक पिवळा त्याच्यातनं. आणि आता आपल्याला ह्या 2 मोत्यांच्या ह्याच्यात सुई काढायची आहे. तर ती कशी काढायची पहा. आता मी ह्या एका पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 6 मोत्यांचे गोल बनवायचे आहे. आता ते कसे बनवायचे ते पहा. आता मी इथे लाल मोती घेतलेले. आता आपण इथे पिवळ्या मोत्यांचा गोल बनवू. लाल मोत्यांचा गोल बनवू. इथे पिवळा मोती आहे. हे 2 लाल मोती, हे 2 पिवळे मोती. आता आपल्याला इथे गोल बनवायचा आहे. आता मी धाग्यामध्ये हे लाल मोती ओवून घेणार आहे. चार लाल मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. हे पहा. आता आपण ह्या 2 लाल मोत्यात, पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढूया. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. हा इथे आपला एक गोल तयार झाला. आता आपण परत ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि परत ह्या 2 पिवळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर परत आपल्याला इथे 4 मोती ओवून 6 मोत्यांचा गोल बनवायचा. त्याच्याकरता मी 4 मोती धाग्यामध्ये ओवून घेते. हे 4 मोती ओवून घेतले. आणि आता आपण परत ह्या 2 पिवळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. हा इथे आपला 6 मोत्यांचा गोल झाला पहा. परत आता आपण हा मोती आणि
हा त्याच्या पुढचा एक लाल मोती अशी सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता परत आपल्याला ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला परत 4 मोती ओवून घ्यायचे लाल रंगाचे. 1 2 3 हे 4 मोती ओवून घेतले पहा. आणि आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे पिवळ्या रंगाचे 2 मोती, ह्याच्यातनं आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता परत हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचे हे 2 पिवळे मोती. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढलेली आहे. आता परत आपण 4 लाल मोती ओवून घेऊ. हे 4 लाल मोती ओवून घेतल्यानंतर परत जे वरचे 2 पिवळे मोती आहे ह्या 2 मोत्यातून परत आपण सुई बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत हा एक लाल मोती आणि त्याच्या पुढचे हे 2 पिवळे मोती, असे 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, एक लाल मोती आणि हे 2 पिवळे मोती. आता परत हे 2 पिवळे मोती इथे आहेत. तर आता आपल्याला परत 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 4 लाल मोती मी इथे ओवून घेतलेले आहे. आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आणि आता परत हा एक लाल मोती आणि हे पुढचे 2 पिवळे मोती, अशी आपल्याला ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे इथे आपलं छोटंसं फूल तयार झालेलं आहे. आता परत आपल्याला 4 लाल मोती ओवून घ्यायचे आहे. त्या 2 पिवळ्या मोत्यांमधनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. हे 4 मोती ओले. आता ही आपली शेवटची पाकळी. आता ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई अशी बाहेर काढून घेऊया. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे इथे आपलं आता हे फूल तयार झालेलं आहे. आता आपल्याला काय करायचं पहा. आता इथे आपले हे 2 मोती आले आणि आता आपण इथे ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, हा एक मोती आणि हा एक मोती, अशी ह्या 2 मोत्यांमधनं आपण सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवायचे आहे. आता आपण 3 पांढरे मोती ओवून घेऊया. हे 3 पांढरे मोती ओले. नंतर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई काढली. इथे अशी आपली डिझाईन तयार झालेली आहे. आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू आणि ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आपल्याला इथे सुई आणायची. तर आता आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढू. हे पहा, हे खालचे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, परत हे पुढचे 2 मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे परत आपल्याला 3 लाल मोती पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे.
हे 3 पांढरे मोती ओवून घेतल्यानंतर परत आपल्याला तसंच करायचं आहे. हे 3 पांढरे मोती आहे, ह्याच्यातून ते 3 लाल मोती आहे, ह्याच्यातून धागा काढलेला आहे. आता हा जो लाल मोती आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा, असा इथे आपला हा 6 मोत्यांचा गोल तयार झालेला आहे. परत आपण ह्या मोत्यातनं सुई काढू. त्याच्याजवळचा हा एक लाल मोती, त्याच्याजवळचा हा एक लाल मोती, 3 मोती झाले. आणि परत आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. तर 1 2 हे 2 मोती झाले. आणि परत त्याच्या पुढचे हे 2 लाल मोती, अशी सुई बाहेर काढून घेणार आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपल्याला इथे 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. रांगोळी एकदम सुंदर दिसते, छान दिसते. तुम्ही 5 नंबरच्या मोत्यामध्ये सुद्धा ही रांगोळी बनवू शकतात. आता आपण ह्या धाग्यातनं सुई काढली. हे 3 मोती आहे, ह्या मोत्यातून सुई काढली. आता इकडून आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण ह्या एका लाल मोत्यातनं सुई बाहेर काढली. त्याच्यानंतर हा पिवळा मोती, ह्याच्यातून सुद्धा सुई बाहेर काढली. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. आधी मी तुम्हाला खालच्या मोत्यातनं सुई काढायला सांगितली. आता आपण सरळ ह्या मोत्यांमध्ये, आता ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढूया आपण. ही आता आपली चौथी पाकळी इथे तयार होते आहे. आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली इकडचा. तर आता 3 मोती आपण धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत 1 2 3 तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. परत आपण ह्यावरच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, एक लाल, 2 पिवळे, अशी सुई बाहेर काढली. हे पहा. आणि आता परत आपण ह्या एका पिवळ्या मोत्यातून सुई बाहेर काढलेली आहे. आणि आता हे समोरचे 2 लाल मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता परत आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. हा धागा दिसतोय. तर आता आपण हा जो कोपऱ्यावरचा लाल मोती आहे त्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. पहा, परत सुई वरती काढायची, धागा व्यवस्थित ओढायचा आहे. आता आपली इथे एक पाकळी करायची आहे. तर आपण आता हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. त्याच्या पुढचा एक पिवळा मोती, ह्याच्या पुढचा एक पिवळा मोती, 2 हे मोती झाले. आणि आता सलगचे हे 2 लाल मोती, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढून घेऊया. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता आपण इथे परत 3 पांढरे मोती ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आणि परत आता 1 2 3 हे 3 मोती, ते हा इकडचा जो एक कोपऱ्यातला मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा व्यवस्थित ओढला. हे असं आपलं इथे फूल तयार झालं. आता मी तुम्हाला परत पुढची स्टेप सांगते कशी करायची ती. हे पहा, आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढली, ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. आता आपल्याला खाली परत पाकळी बनवायची. तर इथे आपले हे 2 मोती आहे. आता आपल्याला इथे 4 मोती 6 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. आता परत आपण 4 पांढरे मोती धाग्यामध्ये ओवून घेऊया. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपण हा पांढरा मोती आणि हा लाल मोती, ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढूया. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढली. परत आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्या पुढचा एक मोती, अशी सुई बाहेर काढली. आणि त्याच्यानंतरचा एक मोती, अशी 3 मोत्यातनं सुई बाहेर निघाली आपली. आता इथे 1 2 3 मोती आहे. आता आपण इथे परत 3 मोती पांढरे ओवून घेऊया. तुम्हाला माझी ही रांगोळी आवडली की नाही ते मला कमेंटद्वारे कळवा. आणि करून पहा, तुम्हाला समजले की नाही तेही मला कळवा. हे पहा, आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. हे इथे 2 गोल तयार झाले. असे प्रत्येक ठिकाणी 2 2 गोल तयार करून 12 गोल आपल्याला पांढरे बनवायचे आहे. आता मी ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, आता परत हे वरचे 2 लाल मोती,
ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. परत हेच समोरचे 2 लाल मोती 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि आता इथे परत आपल्याला 4 मोत्यांचा गोल बनवायचा आहे. ह्या मोत्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेऊया. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. आणि परत आता आपण ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढू. हा 6 मोत्यांचा गोल इथे आपला झाला. परत आता आपल्याला 1 2 आणि 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढली. इथे 6 मोत्यांचा गोल करायचा. आता परत आपण 3 पांढरे मोती धाग्यात ओवून घेऊया. हे पहा हे 3 पांढरे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता आपली सुई ह्या मोत्यातून बाहेर निघणार आहे. त्याच्याकरता आपण हे ओवलेले मोती मागे सरकवू आणि हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू. हे आपले 4 गोल इथे तयार झाले. आता आपण परत हा एक मोती रंगीत ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची. आपल्याला 4 लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. 1 2 3 आणि 4 हे 4 मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा आता परत इथे आपल्याला हे 2 मोती आहेत. इथे परत आपण 6 मोती ओवून घेणार आहे. 4 मोती आणि हे 2 असे 6 मोत्यांचा गोल आपल्याला इथे बनवायचा आहे. 1 2 3 हे 4 पांढरे मोती ओवले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हा 6 मोत्यांचा गोल झाला. पहा आणि आता परत आपण 1 2 3 ह्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे 2 लाल मोती आणि त्याच्याजवळचा 1 पांढरा मोती अशी सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढली आपण. आता इथे आपण 3 मोती ओवून घेऊ. एक 2 हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर निघायची आहे. पहा 2 2 4 2 6 गोल आपले झाले. आता परत आपण हा 1 लाल मोती आणि 1 2 3 4 अशा 4 मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा नाहीतर मग तुम्हालाही सांगते हे 3 पांढरे मोती घ्यायचे गोलातले खालचे घातलेले आणि त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या पुढचा लाल मोती अशी सुई काढली तरी चालते. आता आपण इथे परत 4 मोती पांढरे ओवून घेऊ. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. पहा आणि आता आपण हा 1 पांढरा मोती आणि हा 1 लाल मोती अशी सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई वरती काढून घेतली. धागा ओढला. परत आपल्याला इथे 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढायची. पहा 2 लाल 1 पांढरा आणि आता आपल्याला परत 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे पहा 2 2 4 2 6 2 8 8 गोल आपले झालेले आहे. 6 6 मोत्यांचे प्रत्येक कॉर्नरला 2 2 गोल आपण पांढरे केलेले आहे. आता परत आपण ह्या 3 पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. त्याच्या पुढचा हा 1 पांढरा आणि हा 1 लाल अशी सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आता परत आपण धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेऊ आणि 6 मोत्यांचा परत आपण गोल करू. हे पहा मी तुम्हाला प्रत्येक वेळेस मोती दाखवते आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो गोल आहे त्याच्यातला हा मोती आणि हा जो गोल आहे त्याच्यातला हा मोती हे 2 मोती ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. हे पहा ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता
1 2 3 ह्या 3 सरळच्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. आता इथे 1 2 3 हे 3 मोती आहेत. आपण 3 पांढरे मोती परत ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले आणि ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली. पहा, आणि आता आपल्याला इथे शेवटचा गोल बनवायचे आहे. शेवटचे 2 गोल बनवायचे आहेत. आता पहा, आता हा एक लाल मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली आणि हे समोरचे 3 पांढरे मोती ह्याच्यातूनही आपण सुई बाहेर काढून घेऊया. आता इथे ह्या 2 मोत्यांमधनं सुई आपण बाहेर काढलेली आहे. आता इथे हे 2 मोती आहे, लाल आणि पांढरा. आता आपण 4 पांढरे मोती येऊ. 2 2 4 2 6 2 8 2 10 12 गोल आपले इथे व्हायला पाहिजे. आता मी परत धाग्यामध्ये 4 पांढरे मोती ओवून घेते आहे आणि ते 2, एक लाल आणि एक पांढरा, अशा 2 मोत्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. पहा, हे 4 पांढरे मोती, हा एक लाल मोती आणि हा एक पांढरा मोती, अशी सुई आपल्याला इथे बाहेर काढायची आहे. ही अशी सुई बाहेर काढल्यानंतर हा एक 6 मोत्यांचा गोल झाला. आता 1 2 3 ह्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढू. हे 2 लाल मोती पहा आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती, हा ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आहे. आता आपण हा शेवटचा गोल इथे बनवणार आहे. तर पहा, आता इथे हे 2 पांढऱ्यांमध्ये एक लाल आहे. आपल्याला 6 मोत्यांचा गोल करायचा. ते 1 2 3 3 पांढरे मोती आपण आता धाग्यामध्ये ओवून घेऊ. हे 3 पांढरे मोती मी ओवून घेतले. पहा, आणि आता परत आपण ह्या एका मोत्यातनं सुई अशी वरती काढू. हे आपले गोल इथे तयार झाले. हे इथे आपलं फूल तयार झालं. पहा, आता मी तुम्हाला अजून पुढची एक स्टेप सांगते शेवटची, ती कशी करायची ती. आता माझा इथे धागा संपलेला आहे, तर मी ह्या मोत्यातनं सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे आणि तुम्हाला पुढची स्टेप शेवटची सांगणार आहे. ती पण एकदम सोपी आहे, लक्ष द्या. हे पहा, मी आता इथे गाठ पाडून घेतलेली आहे. माझी दुसरी सुईसुद्धा दोरा ओवून इथे तयार आहे. आता मी हा धागा कापून घेते, गाठ पाडून घेतलेली आहे. आता मी ही दुसरी सुई घेतली. पहा, त्याच्यातही मी धागा ओवून ठेवलेला आहे, गाठ पाडून ठेवलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे पहा, आता आपल्या कॉर्नरला हे जे 3 मोती दिसतात आहे, तिथून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. तिथे आता आपल्याला डिझाईन बनवायची. ती कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवते. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढूया. हे 3 मोती, हे खालचे 2 मोती आहे, ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आता इथे आपण 2 लाल, 1 पिवळा आणि 2 लाल असे 5 मोती ओवून घेणार आहे. पहा, 2 लाल, 1 पिवळा आणि 2 लाल, हे असे 5 मोती ओवून घेतले. पहा, हे 5 मोती ओवून घेतले. 6 मोत्यांचा इथे गोल करायचा. आता आपण काय करणार आहे, ह्या 2 मोत्यांमधनं सुई अशी बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर आता आपल्याला पुढेच अशीच डिझाईन बनवायची. तर ती कशी बनवायची ते पहा. आता आपण इथेच करणार आहे. तर आता ह्या मोत्यातनं, सगळ्या पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊया. ही अशी सुई बाहेर काढली. परत हे पुढचे 4 मोती, 1 2 3 हे 3 मोती झाले. आता आपण इथे डिझाईन बनवणार आहे दुसरी तशीच, पण इथे ह्या दुसऱ्या लाईनला आपण करणार आहे. तर आता हे 2 मोती, हे त्रिकूट आहे 3 मोत्यांचं, 1 2 3. तर ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. ही अशी सुई आपण बाहेर काढली. आता परत इथे आपल्याला 2 पिवळे, 2 लाल मोती, 1 पिवळा मोती आणि 2 लाल मोती, असे 5 मोती आपल्याला ओवून घ्यायचे आहे. असे सुद्धा आपल्याला 6 पाकळ्या इथे बनवायच्या आहे. आता आपल्या 2 झालेल्या आहे. ह्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता परत आपल्याला इथे करायची डिझाईन. हे 3 मोत्यांचं त्रिकूट इथे आहेत. आता आपण 1 2 3 4 5 6 मोत्यातनं सुई बाहेर काढूया. लाईनशीर मोती आपले हे पांढरे, ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे.
हे पहा, आता 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण. 1 2 3 1 2 3 हे असे आपण सुई बाहेर काढलेली आहे 4 मोत्यांमधनं. आता परत आपल्याला इथे 2 लाल, 1 पिवळा आणि 2 लाल असे 5 मोती ओवून घ्यायचे आहे. ही आता आपली तिसरी पाकळी इथे परत तयार होते. पहा, हे 2 लाल मोती, 1 पिवळा मोती आणि परत 2 लाल मोती. पाच मोती आपण दरवेळेस धाग्यात ओवतो. आता हे जे 2 मोती आहे पांढरे, ह्याच्यातून आपण सुई बाहेर काढलेली, हा धागा आहे. तर ह्या समोरचा जो मोती आहे तो आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो, अशा 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. इथे आपली ही डिझाईन तयार झाली. आता परत 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे आणि पुढचे 2 6 अशी 6 मोत्यातनं सुई बाहेर काढू आपण. हे 2 मोती, परत हे 2 मोती, परत हे 2 मोती अशी सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा मोती, असे समोरच्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढली. इथे आता आपली चौथी पाकळी तयार होते आहे. ह्याही आपल्याला 6 पाकळ्या बनवायच्या आहे. आता आपली ही चौथी पाकळी तयार होते. आता परत आपण इथे 2 लाल मोती, 1 पिवळा मोती आणि 2 लाल मोती, हे पहा. आता आपण ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढलेली, त्याच्यासमोरचा हा मोती, हा आणि धागा काढलेला मोती, अशी आपण सुई बाहेर काढायची आहे. आता परत 1 2 3 4 5 6 मोत्यातनं सुई बाहेर काढू. तर हे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचे 2 पांढरे मोती, त्याच्या पुढचा 1 पांढरा मोती. सरळ सरळ लाईनमधल्या आपल्याला 7 मोत्यांमधनं सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, इथे सुई बाहेर काढली आपण. आता इथे परत आपल्याला 2 लाल मोती, 1 पिवळा मोती, दोन लाल मोती. आता आपली ही 5वी पाकळी तयार होते. आता आपल्याला एक 6वी पाकळी बनवायची आहे. इथे आपलं सुंदर असं फूल तयार झालेलं आहे. आता परत आपण ह्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढूया. ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला इथे डिझाईन बनवायची, 6वी पाकळी बनवायची. ते 1 2 3 4 5 6 आणि हा 7 असे लाईनशीर मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून शेवटची पाकळी आपली इथे तयार होणार आहे. हे पहा, ह्या 3 मोत्यांमधनं सुई बाहेर काढली. परत 1 2 3 हे पुढचे 3 पांढरे मोती, ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. तुम्हाला जर एकदम सुई काढता येत नसेल, 2-2 मोत्यांमधनं सुई तुम्ही काढू शकतात किंवा एका मोत्यातनं सुद्धा तुम्ही सुई बाहेर काढू शकतात. हे पहा, आता आपल्याला ह्या 2 मोत्यांमध्ये सुई बाहेर काढायची. इथे आता आपल्याला शेवटची पाकळी बनवायची आहे. आता परत आपण 2 लाल, 1 पिवळा आणि 2 लाल असे 5 मोती ओवून घेतलेले आहे. हे पहा, हे 5 मोती ओवून घेतले आहे आणि हा समोरचा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि त्याच्या समोरचा धागा निघालेला 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढलेली आहे. इथे आपली देवासमोर ठेवायला सुंदर अशी रांगोळी तयार झालेली आहे. आता आपण ह्या सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेऊ आणि गाठ पाडू.
हे पहा किती सुंदर अशी रांगोळी आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊया आणि उरलेला धागा कात्रीने कापून घेऊ. इथे मी आता गाठ पाडते. गाठ हे मी तुम्हाला सांगितलेली आहे कशी पाडायची ती. ही सुई ह्या गोलातनं काढली, मोत्यातनं धागाचा गोलातनं निघालेला आहे आणि इथे धागा ओढून घ्यायचा. आपली ही इथे सुंदर अशी मोती फुलांची देवाजवळ ठेवायला रांगोळी तयार झाली आहे. पहा हे पहा आपल्या अशा ह्या 2 रांगोळ्या देवाजवळ ठेवायला तयार झाल्या आहे. ह्या तुम्ही संक्रांती हळदीकुंकाला हळदीकुंकाचं वाण म्हणून सुद्धा देऊ शकतात. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.